बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या। सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी अंतरवालीत 2 दिवस थांबणार असल्याचं त्यांनी सांगितलं। संपूर्ण देशमुख कुटुंब आजपासून जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होणार असून उपोषणाला बसणार असल्याची माहिती धनंजय देशमुखांनी दिली। सामूहिक उपोषणकर्त्यांनी उपोषण सोडावं। उपोषणामुळे शरीराची चाळण होते। माझं शरीर खराब झालंय, तुम्ही होऊ देऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी समर्थकांना केलं। आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही उपोषण सोडणार नाही, अशी भावना मराठा आंदोलकांनी व्यक्त केली। शिवसेनेचे घनसावंगीचे आमदार हिकमत उढाण यांनी अंतरवाली सराटीतल्या उपोषणस्थळी जाऊन जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली। जरांगेंची वैद्यकीय तपासणी झाली असून जरांगेंच्या शरीरातल्या साखरेचं प्रमाण कमी झालंय, तसंच रक्तदाब आणि ऑक्सिजन लेवल कमी झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली। अंतरवालीमध्ये मनोज जरांगे यांच्यासोबतच 150 समर्थक गेल्या 3 दिवसांपासून उपोषणाला बसलेत। यापैकी 2 आंदोलनकर्त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जालन्यातल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली। सर्वपक्षीय नेत्यांकडून जरांगेंच्या भेटीगाठी सुरू आहेत। असं असताना मनोज जरांगेंना तात्काळ अटक करा, अशी मागणी गुणरत्न सदावर्तेंनी केली। मोदी आणि अमित शहांनी इतकं पाप केलंय की 7 जन्म काय 100 जन्मातही स्वर्गात नाही जाऊ शकत, असं मोठं विधान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केलं। तर गंगेत स्नान करून गरिबी दूर होत नाही, असा खोचक टोला लगावला। ठाकरे पक्षाच्या महिला उपनेत्या आणि 4 वेळा राहिलेल्या नगरसेविका आशा राजुल पटेल यांनी शिवसेनेत प्रवेश केला। ठाण्यातल्या आनंद दिघे शक्तीस्थळी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला। ओमराजे निंबाळकरांनी धर्मवीर आनंद दिघेंच्या जयंतीनिमित्तानं अभिवादन करणारी पोस्ट केली होती। यातून उद्धव ठाकरेंचा फोटो वगळण्यात आला होता। ओमराजे निंबाळकर शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू असल्यामुळे ही पोस्ट सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल झाली। दरम्यान निंबाळकरांच्या हे निदर्शनास येताच त्यांनी उद्धव आणि आदित्य ठाकरेंचा फोटो लावून पुन्हा पोस्ट केली। रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप काही मिटलेला नाही। रायगडचे पालकमंत्री भरत गोगावलेच होणार, असा दावा महेंद्र दळवींनी केला। आगामी काळात तटकरेंना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशारा देत तटकरे हटाव मोहीम सुरू केल्याचं दळवींनी स्पष्ट केलं। प्रतापगडाच्या संवर्धनाचं निकृष्ट काम थांबवलं असून उद्याच्या कॅबिनेट म्हणजे आजच्या कॅबिनेट बैठकीत याबाबत निर्णय घेणार आहोत, अशी माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिली। त्यामुळे चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदाराला चपराक बसणार आहे। जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात ठाकरे गटानं हायकोर्टात याचिका दाखल केली। टेंभुर्णीतल्या सभेत वाळू माफियांबाबत बोलल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिथल्या अधिकाऱ्यांवरती वाळू माफियांनी हल्ला केला होता। दरम्यान विखेंनी यांना पाठीशी घातल्याचा आरोप करत ठाकरे गटानं थेट याचिका दाखल केली। पालकमंत्रीपदावरनं विरोधक अफवा पसरवत असल्याचा आरोप मंत्री अनिल पाटील यांनी केला। महायुतीच्या 3ही पक्षातील नेते सक्षम असून मंत्रिमंडळाच्या विस्तारासोबतच पालकमंत्रीपदं सुद्धा योग्य पद्धतीनं दिली गेली आहेत, असं अनिल पाटील म्हणाले। नाशिकमधील ठाकरे गटाच्या नेत्या इंदुबाई नागरे आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेश सचिव समीना मेमन यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यांच्यासोबत 3 माजी नगरसेवकांनी सुद्धा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। बीडच्या पाटोदा नगरपंचायतीमधील नव्यानं निवड झालेल्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा भाजप आमदार सुरेश धस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित होते। त्यानंतर एक मोठी बातमी आहे। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। मंत्रालयामध्ये दुपारी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून या बैठकीत अनेक मुद्द्यांवरती चर्चा होऊ शकते। आजच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मंत्र्यांच्या 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेणार आहेत। तसंच नगरपालिका निवडणुकीसंदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा केली जाण्याची शक्यता आहे। आणि आता पुन्हा पाहूयात सकाळच्या 100 बातम्या। नगर परिषदेच्या निधीवरनं सुरेश धस यांनी वाल्मिक कराडवरती पुन्हा गंभीर आरोप केलेत। लातूरमध्ये आकानं 8 कोटींचा आलिशान बंगला बांधल्याचा दावा करण्यात आलाय। त्याचसोबत महादेव मुंडे प्रकरणात तपास अधिकारी बदलण्याची मागणी धस यांनी केली। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल भेट घेतली। दरम्यान धनंजय मुंडेंविरोधातील आणि मुंडे कराड आर्थिक संबंधाचे पुरावे दिल्याची माहिती दमानियांनी दिली। तर धनंजय मुंडेंसारखा नेता राजकारणामध्ये नको, त्याचा तातडीनं राजीनामा घ्या, अशी मागणी दमानियांनी अजित पवारांकडे केली।
वाल्मिक कराडला कारागृहात विशेष ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. बंदिवासात कराडच्या दिमतीला 7 हवालदार आहेत. तसंच इतर कैदी कसे जवळ केले जातात यावरून सुद्धा आव्हाडांनी खोचक टोलीबाजी केली. कराड तालुक्यातल्या सुर्ली इथून डांबर चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला अटक करण्यात आली. कराडमधल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी टोळीकडनं 2 लाख रुपयांचं 4 टन डांबर, 15 लाखांचा टँकर असा एकूण 17 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. या प्रकरणी राजस्थान आणि मध्य प्रदेशातील 4 जणांना अटक करण्यात आली. बीड जिल्ह्यातील आणखी एका गँगवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. बनावट नोटा आणि गोळीबार प्रकरणात अक्षय आठवले गँगवरती मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सगळ्या जनतेचा एसआयटीवरती विश्वास आहे, तपास व्यवस्थित सुरू आहे अशी प्रतिक्रिया आमदार सुरेश धस यांनी दिली. विष्णू साठेनं स्वतःचा मोबाईल फेकून दिला, त्यामुळे घुले आणि त्यांच्यामधला संवाद तपासायचा आहे असं धस म्हणाले. पुण्यामध्ये जीबीएसच्या आजारानं कहर केलाय. पिंपरी चिंचवडमध्ये 15 संशयित रुग्ण आढळलेत. त्याच पार्श्वभूमीवर पालिकेनं कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. टँकर, विहिरी, बोरवेलद्वारे पुरवठा होणाऱ्या पाण्याची तपासणी केली जाणार आहे. तर दूषित पाण्यामुळे जीबीएस हा आजार होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे आता पुणे पालिकेतर्फे धायरी आणि किरकटवाडीमधील सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याचे टँकर पुरवले जाणार आहेत. पुण्यामध्ये जीबीएस रुग्णांच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होतीये. त्यामुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण झाली आहे. याची दखल केंद्र सरकारनं घेतली आहे आणि महाराष्ट्रातील आरोग्याची ही समस्या हाताळण्यासाठी केंद्र सरकारनं उच्चस्तरीय समिती नियुक्त केली आहे. राज्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोममुळे एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाला असून रुग्णांची संख्या 101 वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं सोमवारी 7 जणांच्या तज्ज्ञांचं पथक राज्यामध्ये तैनात केलंय. हे पथक वाढत्या रुग्णसंख्येचे निरीक्षण आणि व्यवस्थापन करण्यासाठी राज्य सरकारला मदत करणार आहे. सैफ अली खान याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचारासाठी झालेला 25 लाख रुपयांचा खर्च विमा कंपनीनं तत्काळ मंजूर केला. मात्र सामान्यांना विम्याचा दावा मंजूर करून घेताना चक्रा माराव्या लागतात. केवळ वलयांकित व्यक्ती आणि पंचतारांकित रुग्णालय असल्यामुळे सैफला विशेष वागणूक मिळाली. याची चौकशी करण्याची मागणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या संघटनेनं विमा नियामक प्राधिकरणाकडे केली आहे. यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी भाव मिळालाय. खाद्यतेलाच्या आयातीवरती शुल्क लागू केल्यानंतरही अपेक्षित दरवाढ काही झालेली नाही अशी कबुली केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. आता उत्पादित झालेल्या सर्व तूर, उडीद, मसूर या कडधान्याची हमीभावाने खरेदी केली जाईल असं देखील शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. हमी भावामुळे सोयाबीन खरेदीत राज्यानं आघाडी घेतली आहे. मध्य प्रदेशला मागे टाकून महाराष्ट्रानं पहिला क्रमांक पटकावला. राज्यातून सर्वाधिक 7,81,000 टन सोयाबीनची खरेदी झाली. तर गरज पडल्यास खरेदीची मुदत वाढवली जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. राज्यात 26,277 क्विंटल तुरीची आवक झाली होती. लाल तुरीला लातूर बाजारात कमीत कमी 7,080 तर सरासरी 7,250 असा दर मिळाला आहे. राज्यातील बाजार समितीत 56,000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली तर सोयाबीनला प्रत्येकी 3,900 रुपयांचा भाव मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची आवक 8,947 इतकी झाली तर त्याला 2,271 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. हायब्रिड, लाल, लोकल, पिवळा, सफेद, गंगा या जातीच्या मक्याची आवक झाली आहे. लासलगाव इथल्या बाजारात मक्याची आवक 2,875 क्विंटल झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या स्वमालकीच्या दरवर्षी 5,000 याप्रमाणे येत्या 5 वर्षात 25,000 नव्या लालपरी बसेस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वता मान्यता दिली. हा प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याच्या सूचना त्यांनी परिवहन विभागाला दिल्या आहेत. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागाच्या वाणगाव ते डहाणू रोड या रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या कामासाठी आज मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वेवर सलग 3 दिवस रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आलाय. मंगळवारी रात्री 12:50 पासून ते पहाटे 5:30 हा मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरती वाहतुकीचा प्रचंड ताण असल्यामुळे या मार्गाचं काँक्रिटीकरण करणं अशक्य आहे. त्या मार्गाचं केवळ पुनर्पृष्टीकरण केलं जाणार आहे. हा मार्ग MSRDCने काही महिन्यांपूर्वी पालिकेकडे हस्तांतरित केला होता. पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा आणि त्याबाबतची अधिसूचना काढावी अशी मागणी जुन्नर तालुक्यातील राजूर येथील शेतकरी संघर्ष समितीने केली आहे. महामार्ग रद्द न झाल्यास ग्रामस्थ आंदोलनाची पुढील दिशा ठरवतील असा इशारा यावेळी देण्यात आला. पहाडी गोरेगावमधील 35 मजली इमारतीचं बांधकाम पूर्ण झालंय. सध्या अंतर्गत कामं सुरू असून फेब्रुवारी अखेरपर्यंत ती पूर्ण करत मार्च अखेरीस इमारतीला निवासी दाखला मिळण्याचं मुंबई मंडळाचं नियोजन आहे. पुणे मेट्रोनं प्रवास करणाऱ्या पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे.
पुणे मेट्रोची सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मेट्रोच्या या निर्णयामुळे प्रवाशांना रात्री उशिरापर्यंत प्रवास करणं सोयीचं होणार आहे. जळगाव जिल्ह्यात नोकर भरतीच्या नावाखाली मोठा स्कॅम होत असल्याचा आरोप आमदार मंगेश चव्हाणांनी केलाय. जिल्हा दूध संघ आणि इतर शासकीय नोकर भरतीसाठी ठाकरे गटाच्या माजी खासदारांनी अनेकांची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप देखील केला गेलाय. एक मोठी बातमी आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सातत्यानं पाठपुरावा करून आरोपीच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल भेट घेतली. या भेटीदरम्यान अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्येप्रकरणी तुरुंगात असलेल्या वाल्मिक कराड विरोधात अनेक पुरावे दिलेत. तसंच या भेटीवेळी अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. आपलं म्हणणं अजित पवारांनी ऐकून घेतलं आणि सादर केलेल्या पुराव्यांची गंभीर दखल घेत आज मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन अजित पवारांनी दिल्याचं अंजली दमानिया यांनी सांगितलं. राजीनामा का घेत नाहीत तर तुम्ही पुरावे म्हणत होतात ना, ते सगळेचे सगळे पुरावे घेऊन मी त्यांना भेटायला गेले. आज त्यांना मी दाखवलंय की कसं धनंजय मुंडे, राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे एकत्र बिझनेसेस कसे आहेत, त्यांच्या कंपन्यांमध्ये आर्थिक नफा कसा मिळतोय आणि कसं ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये हे सगळं बसतंय आणि म्हणून तुम्ही कुठल्याही परिस्थितीत त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. पुन्हा बघूयात सकाळच्या 100 बातम्या. श्रमजीवी, विद्यार्थी आणि वृद्धांपासून ते महिलांपर्यंत सगळ्यासाठी मायबाप सरकारनं एसटीमध्ये सवलत दिली. एसटीची ही भाडेवाढ व्यावसायिक लोकांसाठी आहे, गरिबांसाठी नाही असं म्हणत गुणरत्न सदावर्तेंनी भाडेवाढीचं समर्थन केलं. पिंपरी चिंचवडमध्ये बिल्डरला उचलून रस्त्यावरती आदळणाऱ्या बाबूराव चांद्रे विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडनं चांद्रेची चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप आरोपीला अटक न झाल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतोय. शालेय शिक्षणात महाराष्ट्र देशात आघाडीवरती राहावा यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण मिळावं यासाठी शिक्षकांवरती मोठी जबाबदारी असल्याचं प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं. जळगावच्या धरण गावात रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले होते. यावरती उपाययोजना म्हणून मंत्री गुलाबराव पाटील यांनी रस्त्याच्या मजबूतीकरणासोबतच काँक्रिटीकरणाच्या कामाचं भूमिपूजन केलं. येत्या काही महिन्यात रस्त्याचं काम पूर्ण होऊन नागरिकांची अडचण दूर होईल असं आश्वासन मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलंय. जळगाव शहरातील कॉलेजच्या बाहेर एमडी ड्रग्ज विकले जात होते. या प्रकरणी आमदार सुरेश भोळे आणि आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी केली. तसंच आळस करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याची मागणी केली. जळगावच्या पाचोऱ्यातील रेल्वे अपघातातील नेपाळमधील मृतांच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. मृतदेह जळगाववरून नेपाळला पोहोचवल्यामुळे मृत प्रवासी कमला भंडारी यांच्या कुटुंबियांनी सरकारचे आभार मानले. पुण्यामध्ये गुईलेनबारे सिंड्रोमचे 100हून अधिक रुग्ण आढळलेत. खबरदारी म्हणून पिंपरी चिंचवडमधील रुग्णांवरती वायसीएम आणि पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार सुरू आहेत. तसंच रुग्णालयात 45 बेडचा वॉर्ड तयार करण्यात आला असून अत्यवस्थ रुग्णांसाठी 15 आयसीयू बेड्स सुद्धा ठेवण्यात आले. पुण्यातल्या जीबीएस रुग्णांसोबतच उपाययोजनांची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी पाहणी केली. यावेळी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे म्हणजेच WHOचे प्रतिनिधी सुद्धा उपस्थित होते. अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणात चौकशीला वेग आलाय. डहाणू आणि तलासरी तालुक्यातील झाई बोरीगाव रस्त्यावरील सीसीटीव्ही पोलिसांनी ताब्यात घेतलेत. त्याच्या आधारे धोडी यांचा शोध घेतला जातोय. पुण्याच्या येरवडा परिसरात असलेल्या कामराजनगरमध्ये काही तरुणांनी कोयत्यानं वाहनांची तोडफोड केली. एका तरुणाला कोयत्यानं जबर मारहाण सुद्धा केली. याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय. बदलापुरात फेरीवाल्यांविरोधात पालिकेनं मोठी कारवाई केली. अनधिकृत बांधकामावरती हातोडा चालवत ही बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. पुढील आठवडाभर ही कारवाई होणार आहे. महाड MIDC परिसरात अनधिकृतरित्या सुरू असलेल्या टपऱ्यांवरती प्रशासनानं कारवाई केली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात अनधिकृत बांधकामावरती बुलडोझर चालवण्यात आला. नागपूरच्या पारडी परिसरात एका व्यक्तीला दगडानं ठेचून चाकूनं वार करत 5 जणांनी मारलं. त्यात त्या इसमाचा मृत्यू झालाय. पूर्ववैमनस्यातून ही हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणातील सगळ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नवी मुंबई पोलिसांना वर्षभरात अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात यश आलंय. दरम्यान गेल्या वर्षभरात पोलिसांनी 3% अधिक गुन्ह्यांचा छडा लावलाय. वार्षिक पत्रकार परिषदेत पोलीस दलानं ही माहिती दिली.
विक्रोळी रेल्वे स्टेशनवरती एक्सप्रेस समोर उडी मारत एका 19 वर्षीय तरुण आणि 15 वर्षीय तरुणीनं थेट आत्महत्या केली. या दोघांचं एकमेकांवरती प्रेम होतं, पण घरच्यांनी लग्नाला विरोध केल्यामुळे टोकाचं पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये आजपासून कला प्रदर्शन सुरू होणार आहे. यामध्ये तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम, मराठी, आसामी, बंगाली अशा 11 अभिजात भाषांसोबतच प्राचीन लिपी या प्रदर्शनात बघायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई विमानतळाशी मेट्रोनं जोडणारा प्रकल्प आता खासगी विकासकाच्या सहभागातून राबवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. त्याचप्रमाणे याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी MMRDAकडनं सिडकोकडे देण्यात आली आहे. यानंतर एक मोठी बातमी बघूयात. आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. देशमुख प्रकरणी उज्ज्वल निकमांच्या नेमणुकीची धस फेर मागणी करणार आहेत. तसंच बीडमधील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत ते चर्चा करणार आहेत. कराडच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी धस यांनी केली आहे. तसंच सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सुद्धा कराडच्या मर्जीतल्या 26 पोलिसांची नावं दिली होती. पुन्हा बघूयात सकाळच्या 100 बातम्या. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर निंबाळकर आणि पाटील समर्थक आक्रमक झाले. समर्थकांकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी एसटीची भाडेवाढ रद्द करावी अशी मागणी करण्यात आली. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात आलेले पीक विम्याचे पैसे बँकेनं परस्पर त्यांच्या कर्ज खात्यात वळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. त्यानंतर उदरनिर्वाह कसा करायचा असा सवाल करत शेतकऱ्यांनी बँक ऑफ बडोदाच्या खामगाव शाखेबाहेर ठिय्या आंदोलन केलं. बीडच्या आहेर वडगाव गावात जलजीवन मिशन अंतर्गत झालेलं पाणीपुरवठा योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. चाळीसगाव इथल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहाची राख आणि अस्थी अज्ञातांनी चोरल्याचा अंदाज मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना आहे. तर मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी पोलिसात धाव घेत अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केलाय. जळगाव महापालिकेच्या गिरणा पंपिंग स्टेशनची 5 कोटी रुपये किमतीची जुनी ब्रिटिशकालीन पाईपलाईन चोरी प्रकरणी सुनील महाजन यांना जामीन मंजूर झाला. या प्रकरणी प्रमुख आरोपी असलेले महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा अंतरिम जामीन सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात संभाजीनगर खंडपीठात मंजूर झाला. जळगावच्या रायसोनी नगरात बांधकाम करताना इमारतीच्या 5व्या मजल्यावरनं खाली कोसळून सेंटरिंगचं काम करणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाला. बांधकाम मजूर असताना कुठल्याही सुरक्षा उपकरणाचा वापर या मजुरानं केलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या होत्या, मात्र बांधकामाची धूळ आणि वाहनांचा धूर काही केल्या प्रशासनाला कमी करता आलेला नाही. परिणामी गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईसोबतच उपनगरात 500 मीटरवरील दृश्यमानता कमी झाली असून गगनचुंबी इमारती प्रदूषणात हरवल्या असल्याचं दिसून येत आहे. येत्या 17 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या CBSE 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी ती पाळली नाही तर 2 वर्ष परीक्षेला ते बसू शकणार नाहीत. शेतकऱ्यांना ओळखपत्र देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ॲग्रीस्ट्रॅक योजनेला अखेर मुहूर्त मिळालाय. कृषी सहाय्यका विना तलाठ्यांनीच या योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. राज्यामध्ये आतापर्यंत 6,88,000हून अधिक शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून त्यातील 6 लाख शेतकऱ्यांना स्वतःची ओळख मिळाली आहे. आता एक मोठी बातमी आहे. बदलापुरात पालिकेचा कर्मचारी ऑन ड्युटी दारू पित असल्याचा प्रकार समोर आला. अँब्युलन्सची विचारणा करण्यासाठी आलेल्यांनी हा व्हिडिओ तयार केला आणि हा कर्मचारी बिनधास्तपणे महानगरपालिकेत दारू पित बसला होता. भालचंद्र घोष्टेकर यांचे सहकारी आजारी असल्यामुळे त्यांना रुग्णवाहिका हवी होती, त्यामुळे ते जुन्या पालिकेत येऊन रुग्णवाहिका मिळेल का या संदर्भात विचारणा करण्यासाठी आले होते. मात्र त्यावेळी पालिकेचा कर्मचारी ऑन ड्युटी दारू पीत बसला होता. आता पालिका प्रशासन या दारुड्या कर्मचाऱ्यावरती कारवाई करणार का हे महत्त्वाचं आहे. पालिकेच्या 24 तास रुग्णवाहिकेची सेवा फक्त ठेकेदाराचं बिल काढण्यासाठी आहे का असा देखील सवाल उपस्थित होतोय. तुम्ही काय दारू प्यायला बसले तर दारू प्यायला तुम्हाला ड्युटी आहे का इथं? तुम्ही माणूस पाहिजे ना तुमच्या. आता पुन्हा सकाळच्या 100 बातम्या बघूयात. महाकुंभ मेळ्यात शाही स्नानासोबतच 45 दिवसात संगमामध्ये स्नान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. प्रयागराज येथे पोहोचण्यासाठी रस्ते, रेल्वे, विमानमार्ग सगळेच ओसंडून वाहत आहेत. विमानाचे दर 50,000च्या घरात पोहोचलेत, त्यात आणखी वाढ होण्याची भीती आहे.
जगभरात गाजलेला कोल्ड प्लेचे हिंदी आणि मराठी बोलून मन जिंकणारे ख्रिस मार्टिन यांना आता भारतीयांचं पुन्हा एकदा मन जिंकलंय. कारण ख्रिस मार्टिन प्रयागराज इथल्या कुंभमेळ्यात पोहोचलाय, तर त्रिवेणी संगमात तो स्नान करणार आहे. अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी तुफान गर्दी उसळतेय. राम मंदिरात जाणाऱ्या रस्त्यावरती तब्बल 2 किलोमीटरच्या रांगा लागल्यात. तर या गर्दीमुळे 2 भाविकांचा मृत्यू झालाय. यामध्ये एका महिलेचा आणि एका पुरुषाचा समावेश आहे. दोन्ही भाविकांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं सांगितलं जात आहे. हिंदुस्थान आणि चीनमध्ये 2020ला झालेल्या डोकलाम संघर्षानंतर थांबवण्यात आलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू केली जाणार आहे. चीन आणि हिंदुस्थान दोन्ही देशांमध्ये झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय झालाय. यात्रेसाठी दोन्ही देशांमध्ये डायरेक्ट फ्लाईट सुरू करण्यात येणार असल्याचं देखील ठरलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरनं चर्चा केली. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष बनल्यानंतर दोन्ही नेत्यांमधली ही पहिलीच चर्चा आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी संकेत दिल्याप्रमाणे अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरितांवरती कारवाई करण्यात येणार आहे. अवैध स्थलांतरितांना शोधण्यासाठी प्रशासनानं न्यूयॉर्क आणि न्यू जर्सी येथील गुरुद्वारामध्ये शोध मोहीम हाती घेतली. या कारवाईमुळे अमेरिकेत राहणाऱ्या 7 लाख भारतीयांची चिंता वाढली आहे. सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण झाली आहे. सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम म्हणजेच प्रतितोळा 82,580 रुपये इतका झालाय. सोन्याच्या किमतीत अचानक झालेली वाढ अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संबंधित असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.